भाऊ, आज सकाळीपासून आपण बार्शी शहरातील विविध पाणी पुरवठ्याच्या विहिरी आणि जलशुद्धीकरण केंद्र या ठिकाणी भेट दिलेली आहे. तर एकंदरीत पाण्याचा कशा प्रकारे प्रश्न मिटवता येईल, काय सांगाल? मुळात विषय असा आहे की कुणीही पाणी पुरवठ्याच्या बाबतीमध्ये, नागरिकांच्या बाबतीमध्ये कुणी मुद्दामून करण्याचा विषय काही येत नाही. परंतु या ठिकाणी नैसर्गिक आपण पाहतोय सगळी परिस्थिती, या ठिकाणी आपल्या परिसरामध्ये पाऊस पडलेला नाही. त्यामुळं चांदणी धरणातून जे आपल्याला पाणी पुरवठा होतो ते आपण आता पाठीमागं पाहतोय की 8.5 दशलक्ष लिटर पाणी आपल्याला या ठिकाणी, म्हणजे जवळपास माझ्या माहितीप्रमाणे 90 लाख लिटरच्या 85 ते 90 लाख लिटरचं पाणी रोज आपल्याला येणं अपेक्षित आहे. आता हा पूर्ण सगळा आपला प्लॅन्ट आहे पूर्ण बंद आहे. तर म्हणजे एक थेंबही पाणी नाही. आपण सगळ्यांनी आता वस्तुस्थिती पाहिली आहे. चांदणी धरणातच पाणी नसल्यामुळं आपण या ठिकाणी आपल्या चांदणीच्या या फिल्टर प्लॅन्टला आपण पाणी या ठिकाणी नाही. आता उजनीही पाहिलं आपण. आता उजनीचं पूर्वी मला आठवतं की योजना ज्यावेळेस कार्यान्वित झालेली होती त्यावेळेस पाणी जे येत होतं ते जवळपास 1.5 कोटी ते 1 कोटी 80 लाख लिटर येत होतं. परंतु ती पाईपलाईन जी, आता ही काय राजकीय टीकेचा विषय नाही, परंतु ज्यांनी केली त्यांनाच माहिती आहे काय विषय आहे ती, की त्या ठिकाणी सुद्धा ते पाईपलाईन जर व्यवस्थित झालेली असती तर आपल्याला ही परिस्थिती आली नसती. आणि पाईपलाईन एकतर उलटी जोडली गेलेली ती, त्यामुळं लिकेजचं प्रमाण मोठ्या प्रमाणामध्ये आहे. आणि गेली आता 30 वर्षानंतर ती एकदम जीर्ण झालेली, आणि जीर्ण झाल्यामुळं आपल्या कंदरपासून कुर्डवाडीपर्यंत सातत्यानं त्याचं लिकेज, तिथून परत आपलं कुर्डवाडी ते बार्शी या ठिकाणी आपलं जे पंपिंग होतं, कारण ही संयुक्त पाणी पुरवठा योजना आहे. 65% बार्शी आणि 35% कुर्डवाडी. त्यामुळे पहिल्यांदा पाणी कुर्डवाडी देतं आणि कुर्डवाडीवरनं आपल्याला पाणी घ्यावं लागतं. आता कुर्डवाडीवरनं आपण जे पाणी घेतोय ते आरडाला जे आपण एकदा पाठीमागं दाखवलं होतं की तिथून आपण जवळपास एक 18 किलोमीटरच्या आसपास आपण नवीन आपली जी पाईपलाईन आहे त्या नवीन पाईपलाईनला आपण जॉईन करून घेतलं. त्यामुळं 18 किलोमीटरमध्ये आता एकही लिकेज झालेलं. त्याच धर्तीवरती काही शेतकरी बांधवांच्या अडचणी आहेत, आरडा नाला ते कुर्डवाडीपर्यंतच्या. आता एक शेतकरी बांधवांची अडचण आहे, ती जर आम्ही चर्चेतनं सुटली तर कुर्डवाडीचं जे फिल्ट्रेशन आहे त्या ठिकाणावरून आपण पाणी थेट घेऊ शकतो. म्हणजे तिथलं तेवढं 10 किलोमीटरमध्ये पण मोठ्या प्रमाणामध्ये लिकेज होतं, तेही लिकेज थांबल. तर 25-30 लाख लिटरचा फरक त्या ठिकाणी पडेल असं आमचा एक टेक्निकली अंदाज आहे. आता ही चांदणीचा तर विषय आपल्याकडे काही नाही. उजनीवरनं पाणी येतं आहे ती जवळपास 90 लाख ते 1 कोटी लिटरच्या वरती येत नाही. आता तुम्ही म्हणताल की प्रेशर जर दिलं, आता दोन्ही मोटरी जर फुल स्पीडनं जर चालू केलं आणि सगळं पाणी जर घेतलं तर सगळी पाईपलाईन बस्ट होणार आहे, फुटणार आहे. त्यामुळं त्याला जी जीर्ण झालेली पाईपलाईन आहे जुनी, सारखी लिकेज होते, त्यामुळे त्याला तिच्या पाईपलाईनची जी क्षमता राहिलेली आहे आता 30 वर्षाची, त्याच ह्याच्यावरती ती पाणी आपल्याला घ्यावं लागणार. आता सगळ्यांचं मत असं आहे की उजनी भरलंय, आणि उजनी भरलं तरी मग पाणी, आता तसं पाहायला गेलं तर पूर्ण क्षमतेनं जर ती लाईन चालली किंवा ताकदीनं चालली तरी 1 कोटी 80 लाख लिटर पाणी यायला काय अडचण नव्हती. परंतु ती जर 30 वर्ष झालेली आहेत, सगळं फोटाफोट सातत्यानं लिकेज होते. दुसरा मुद्दा, आता पाणी तसं पाहायला गेलं तर आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती करून, विखे पाटलांना विनंती करून आपण रुद्रावरनं पाणी आपलं उपसा सिंचनचं घेतलं. त्या ठिकाणी रौत तळं भरलं, आपण गणेश तलाव भरला, आणि गणेश तलाव भरल्यामुळं आपली कोर्ट विहीर, भगवान देवस्थानच्या पुढची विहीर, जवाहर विहीर आणि येडाई विहीर ह्याला कुठंतरी आता पाणी एक पर्क्युलेशननं पाणी त्या ठिकाणी यायला सुरुवात झालेली. आणि ज्या चांगल्या क्षमतेनं पाणी यायचं, जवळपास माझ्या माहितीप्रमाणे 60 लाख लिटर पाणी आपण या विहिरीवरनं घेतो. तेही पाणी आत्तासुद्धा 15-20 लाख लिटरच आपल्याला पाणी उपलब्ध होते. आणखीनही ती पर्क्युलेशन झाल्यानंतर तळं भरलेलं आहे. आता आपण तळ्याचा सांडवा सोडण्याकरता थोडं अर्धा फुटच ठेवलेलं आहे, बाकी आपण घोरवाड्यावरनं पाणी सगळं खाली आपल्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी उपळा वगैरे परिसरामध्ये देतो. आता त्या ठिकाणी जे पाणी जमिनीमध्ये मुरून त्या विहिरीपर्यंत जायला पाहिजे, किंवा बोर काय बंद होते मी तशात सूचना दिलेत. मी काय अधिकाऱ्यांचं पण काय चुका आहे त्या बाबतीमध्ये त्यांना सूचना कडक दिलेल्या आहेत की कशा पद्धतीनं ती बोरसुद्धा आपण 9 बोर मारले होते, ते बोरचं पाणीसुद्धा आपल्याला विहिरीत घेऊन त्या ठिकाणी आपल्याला आणखीन कशी क्षमता एक 40-50 लाख लिटरपर्यंत नेता येईल, आणि हे एक आणखीन 20-25 लाख लिटर कसं पाणी वाढवता येईल त्या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न करू. जेणेकरून आता 13 दिवस पाणी नव्हतं अशी वरड होती, आता बहुतेक करून 8 दिवसावरती पाण्याचं हे आलेलं आहे. आणखीनही हा टोकाचा प्रयत्न करून एक 5-6 दिवसावरती कसं आणता येईल
हा एक विषय. आता दुसरा मुद्दा, माझी नम्रपणे विनंती आहे की मी दिलगिरी व्यक्त करतो नागरिकांची की खरं आहे की या ठिकाणी 296 कोटीची योजना आपल्याला मंजूर झाली, परंतु ती जवळपास आपण कंधारपासून आंबाडला, आंबाडची टाकी पूर्ण झाली, जॅकवेलचं काम पूर्ण झालेलं आहे. पण जो मुद्दा आपल्या शेतकरी बांधवांचा आहे तो कुर्डवाडी ते पिंपळणार, ह्याला कोणीच काही करू शकत नाही. आता जवळपास तिथं एक माझ्या माहितीप्रमाणे 250-300 कोटीचा भूसंपादनाचा विषय. आता कुणी जरी म्हणलं, आता मी जरी म्हणलं काम करू द्या तर आम्हाला अगोदर आमचे भूसंपादनाचे पैसे द्या, आणि शेवटी शेतकरी बांधवांना दुखवणं हे काही कुणीच करू शकणार नाही. मी शेतकऱ्याचा मुलगा, मी करू पण शकणार नाही, कारण त्यांच्या जमिनीमध्ये आपण जाणं आणि त्या ठिकाणी काहीतरी हे करणं, ह्या गोष्टी मला पण संयुक्त वाटत नाही. त्यामुळं गडकरी साहेबांकडे आपण गेलो. गडकरी साहेबांना सुद्धा ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये जवळपास 1200 कोटी कामाला आणि 300 कोटी भूसंपादनाला, 1500 कोटी रुपयाची म्हणजे कामाची आणि भूसंपादनाची सुद्धा निविदा त्या ठिकाणी कामाची निघल, भूसंपादनाला सुद्धा पैसे त्या ठिकाणी उपलब्ध होतील, आणि तो तातडीनं विषय आपण सातत्यानं त्या पाठपुराव्यामध्ये. आता राहता राहिला दुसरा एक मुद्दा की आणखीनही काही कुर्डवाडी ते आपलं आरडानाला त्या ठिकाणी ज्या अडचणी आहेत त्या दुरुस्त करण्याकरता, किंवा जर कलेक्टर साहेब स्वतः त्या ठिकाणी काही बैठक घेतली, आता मी त्यांना आत्ता विनंती करणार, पत्र लिहिलंय मी, आता बैठक आहे आमची नगरपालिकेमध्ये, माननीय जिल्हाधिकारी साहेबांना गुरुवारी शुक्रवारी आपल्या बार्शी पाणी पुरवठ्याच्या येणाऱ्या अडचणी भूसंपादनाच्या असतील, किंवा आणि जर माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी थोडा शब्द दिला शेतकरी बांधवांना, किंवा वरिष्ठ पातळीवरनं काही तशा पद्धतीचे काही संकेत मिळाले तर साहजिक आहे शेतकरी बांधव तयारही होतील. आणि जर शेतकरी बांधव तयार झाले तर आपण 5 पटी यंत्रणा लावून कुर्डवाडी ते आपण पिंपळणारची पाईपलाईन, तेवढी जर पाईपलाईन जोडली तर आपल्याला रोज 4.5 कोटी लिटर पाणी या ठिकाणी येऊ शकतं. त्या ठिकाणी आपण ज्या मोटरी बसवलेल्या आहेत, 2 मोटर आहेत, आणखीन एक मोटर तिसरी सुद्धा त्या पाईपलाईनवरती चालू शकते. एवढी पाईपलाईन आपली नवीन आधुनिक पद्धतीची पाईपलाईन आहे. त्यामुळं जर भविष्यात 6 कोटी लिटर पाणी जर घ्यायचं म्हणलं तरी मला वाटत नाही काय अडचण आहे. आणि आता जी काय आपलं लाईट सारखी जाते किंवा कंधारला प्रॉब्लेम येतो, त्याच्यामुळं आपण एक 1500चं नवीन पाणी पुरवठा योजनेकरता जे जनरेटर घेतलेलं आहे ते 1-2 दिवसामध्ये येत आहे, तेही जनरेटर त्या ठिकाणी बसवतोय, आणि सगळ्याच अँगलनं आपण सगळ्याच बाजूनं या ठिकाणी पाणी पुरवठा कसा सुरळीत होईल त्या दृष्टिकोनातून प्रयत्न या ठिकाणी करतो. ठीक आहे की या ठिकाणी आता कुणी जरी असेल, आता मी आमदार आहे म्हणा, किंवा आमच्या ताई नगराध्यक्ष असतील किंवा नगरसेवक असतील, आता सगळ्यांचं लक्ष तर आहेच, परंतु या ठिकाणी जी काय आणखीन आम्हाला त्रुटी जाणवलेली आहेत काम करताना जे सातत्यानं आम्हाला जी काही निदर्शनास काही बाबी आलेली आहेत या ठिकाणी, आता ह्याच्यामध्ये असंख्य त्रुटी आहेत. आता आपली जी काही गावातली पाईपलाईन आहे, आता उदाहरणार्थ तुळजापूर रस्ता, त्या ठिकाणी लिकेज आहे. आता त्या लिकेजला जर आपण हात घातला आणि ते सगळं जर काय करायचं म्हणलं तर सगळ्या परत रस्त्याच्या बाबतीमध्ये काय अडचणी. आता त्या ठिकाणचा रस्ता परत लगेचच रस्ता करावा लागणार, त्याचं सुद्धा आम्ही काही नियोजन केलेलं आहे. आणि अंतर्गत जी लिकेज आहे त्या बाबतीमध्ये, आणि तुम्हालाही माहीत आहे की 1996 साली ही जी योजना तयार करत असताना त्यावेळेची लोकसंख्या, आणि आता 30 वर्ष झालं, 30 वर्ष म्हणलं तर शहर झपाट्यानं वाढलंय, आणि एवढी डेव्हलपमेंट आपण केली, सगळ्यांचा वडा आज बार्शी शहरामध्ये राहण्याचा. आता त्यावेळेची लोकसंख्या ना आताची लोकसंख्या, आता जरी आपल्या मतदानी 1,10,000 असेल आणि 2011च्या जनगणनेप्रमाणे 1,04,786 अशी लोकसंख्या जर असेल, तर आताची जर लोकसंख्या तुम्ही 2011ची जनगणना आणि 26ची ही जर केली तर माझ्या माहितीप्रमाणे जवळपास तरंगती आणि ही 2 लाखाच्या पुढं लोकसंख्या आपली या ठिकाणी गेली. आणि शिवाय आपलं शैक्षणिक क्षेत्र असल्यामुळं शिक्षणाची बाजू 15,000 विद्यार्थी आपल्या शहरामध्ये राहतात. आता आम्ही रडत नाही किंवा कारण सांगत नाही, ह्या सगळ्या गोष्टी गृहीत धरून 296 कोटी रुपये आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी, शिंदे साहेबांनी जिथं त्या काळामध्ये आपल्याला थोडी मदत झाली, त्याचं काम चालू आहे. आणखीनही 100 कोटी कमी पडत होते, ते सुद्धा त्याचा सुद्धा GR आता मंजुरी आपल्याला मिळालेली आहे मीटिंगमध्ये, त्याचा सुद्धा GR येणार आहे. त्याचं सुद्धा आणखीन काही ज्या ज्या ठिकाणी अडचणी आहेत त्याकरता सुद्धा पैसे उपलब्ध होणार. पैशाचा विषय या ठिकाणी कुठलाच नाही, उजनी भरलेला आहे, आता त्याचा पण विषय कुठला नाही. परंतु ज्या ह्या तांत्रिक बाबी आहेत, आता मध्यंतरी प्रशासकाचा काळ होता, आता 1.5 वर्ष ज्यांचे चेले आंदोलन करतात, 1.5 वर्षामध्ये काय केलं तुम्ही? 1.5 वर्ष प्रशासकाचा काळ होता,
काय केलं कोणी? एकदा तर कधी ह्या फिल्टर प्लॅन्टवर आली, कधी तर पाईपलाईन पाहिली, कधी ह्यांना उजनी माहीत आहे. आता जो त्या रेल्वे गाडीतनं कुठं तर मी बघितली म्हणजे अंधाराचं ह्यांना काय दिसतंय कोणाला माहीत. अंधारात वेगळं बघण्याचा ह्यांना अनुभव आहे आणि आम्हाला उजेडात चांगली कामं करण्याचा अनुभव आहे. त्याच्यामुळं टीका करताना किंवा मडकी फोडताना तीनदा विचार करावा. या ठिकाणी नगराध्यक्षताईंबरोबर दालनामध्ये बैठक घेऊन सगळी माहिती विचारावी आणि काय जर काय वावडं नसेल तर माझ्याबरोबर थेट टू थेट अशी चर्चा करावी. कुठं काय अडचण आहे मी चर्चा करायला तयार आहे, परंतु विनाकारण कुठंतरी ते शिवसाहेबाच्या कॅबिनमध्ये बसायचं आणि जनतेमध्ये संभ्रम निर्माण करायचा, ही जी मानसिकता या तालुक्यामध्ये आणि हीच आपल्याला नडलेलं आहे. जो काम करतो, आज आपण पाहिलं की विधानसभा सदस्य असताना या तालुक्याला आता 296 कोटी ना आता 100 कोटी 396 कोटी ह्यांच्यात 10 पिढ्या गेल्या असत्या तरी ह्यांनी आणले नसते. ह्यांची एवढी ताकद पण नव्हती आणि धमक पण नव्हती. आणि मग मला सांगा, ही जर आता नवीन पाईपलाईन जर आणखीन 10 वर्षानं पुढे गेली असती तर ह्याचं काय झालं असतं? पाणी मिळालं असतं का आपल्याला प्यायला? परंतु हे आमचं कर्तव्य समजतो. जनतेच्या एक आशीर्वाद आम्हाला मिळतात किंवा जनता सातत्यानं आम्हाला आमच्या पाठीशी उभारते आणि हे जे सातत्यानं जे टीकात्मक किंवा काही गोष्टी या ठिकाणी करण्याचा जो प्रयत्न केला अत्यंत निंदनीय आहे. आणि ह्यांनी स्वतःहून काय केलेलं आहे? सांगलीच्या सभेमध्ये स्वतः काय सांगितलं सगळ्यालाच माहिती आहे. एकदा तोटी, एकदा खड्डा, एकदा पैप आणि अशा टीका टिप्पणी करून विनाकारण या ठिकाणी गैरसमज पसरून कामाच्या बाबतीमध्ये आम्ही खंबीर आहे. सकाळी कोण कितीला उठतंय, किती वाजेपर्यंत काम करतंय हे सगळं माहीत आहे. त्याच्यामुळं माझी या तालुक्यातील या शहरातील माझ्या सर्व माता भगिनीला खास करून नम्रतेची विनंती आहे की मी म्हणजे कुठल्याही ह्याच्यात बोलत नाही, परंतु नम्रपणे सांगतो की जर देवेंद्र फडणवीस साहेब सत्तेमध्ये नसते, राजेंद्र राऊत सारखा कार्यकर्ता जर नसता तर जिंदगीत सुद्धा 296 आणि 100 300 कोटी 396 कोटी आलेच नसते. आणि ह्यांच्या तर मी म्हणतो मग सांगितलं मला 10 पिढ्या पैसे आले नसते आणि इतकं आपल्याला ही झालं असतं. आणि ही जुनी पाईपलाईन आहे. एकदा तुम्हाला मी पत्रकार बांधवांना ही जी सगळं चाललेलं आहे यांचं जे नौटंकी वगैरे हे सगळं तुम्ही मायावर एकदा चला, सगळं तुम्हाला दाखवतो. आणि ह्यांची जर हिंमत असेल मायावर यायची ह्यांना पण दाखवतो. आणि पाप कुणाचं आहे? आज त्यावेळेस मी नगरसेवक 96 साली होतो. जीवन प्राधिकरणानं ही योजना केलेली होती, ही चुकीची झालेली होती आणि त्या रुद्र्यापाशी तर इतकी फुटत होती पाईपलाईन, असे पाईप डायरेक्ट उभा राहायची. आणि त्यावेळेस आम्ही नगरसेवक होतो, मी नगराध्यक्ष होतो, आम्ही ती योजना ताब्यात घेत नव्हतो. प्रचंड त्या ठिकाणी शासन स्तरावरती 12 भानगडी करून ती योजना नगरपालिकेच्या माती त्या ठिकाणी मारली गेली. आपण नगरपालिकेच्या वतीनं जीवन प्राधिकरणाला त्याचं मेंटेनन्सचा खर्च द्यायचो, त्यांना तुमचं तुम्ही बघायचो, आमच्या अंगावर काय आणू नका. आपण त्यावेळेस प्रयत्न केले, परंतु त्यावेळेस जबरदस्तीनं ती योजना ह्या ठिकाणी नगरपालिकेच्या माती मारण्याचं काम कोणी केलं. आणि एवढ्या चुकीच्या पद्धतीनं कामं करायची आणि दुसऱ्यावरती टीका करायची दुर्दैवाचा भाग आहे. परंतु आम्ही आमच्यावरती जी जबाबदारी टाकलेली आहे किंवा आम्हाला या ठिकाणी नगरपालिका किंवा जिल्हा परिषद, पंचायत समिती, बाजार समिती किंवा वेळोवेळी जनतेनं आशीर्वाद, आम्ही आमची जबाबदारी ढकलून काही चालणार नाही. आम्हाला त्याची पूर्णपणे जाणीव आहे. त्याच्यामुळं 100% आम्ही ह्या योजनेच्या माध्यमातून जुन्या लाईनला आणखीनही काय ताकदीने करता येईल, थोडंफार जे काही प्रयत्न करता येईल. आता मग आम्ही सांगितलं की कुर्डवाडी ते आरडा नाला या ठिकाणावरनं कसं उपलब्धता चांगली होईल तोही प्रयत्न चालू आहे. लाईट कशी जाणार नाही ह्याकरता जनरेटर आणलेला आहे, त्या ठिकाणी प्रयत्न चालू आहे. आणखीन आमचं ठरलं की तळ्यामध्ये आणखीन एक नवीन विहीर करून तातडीनं तिथून एखादी मोटर चालू करून आपल्याला काय करता येते का. आता उत्तरेश्वर मंदिरातली विहीर आहे, त्याचा सुद्धा पाणी पुरवठा चालू करण्याच्या बाबतीमध्ये सूचना दिलेल्या आहेत. म्हणजे अशा रीतीनं सर्व स्तरावरती बरं जे तळ्याला पाणी आता आलेलं आहे, राऊत तळ्याला, गणेश तळ्याला, त्याचं प्रक्युलेशननं काय बोरला पण पाणी वाढणार आहे. आणि हे आलेलं नैसर्गिक संकट आहे आपल्याकडे. आणि हे नैसर्गिक संकट आपण कशा पद्धतीनं पेलायचं किंवा अत्यंत प्रामाणिकपणाने या ठिकाणी कशा पद्धतीनं नियोजन करायचं ती काटकसरीनं. आणि आणखीनही सांगू इच्छितो की आता जवळपास मागे मीटिंगमध्ये झालं होतं, माझी तालुक्यातील आपल्या शहरातील सगळ्या नागरिकांना, बंधू भगिनीला विनंती की काही ठिकाणी आणखीन डायरेक्ट कोणी त्या पाईपाला होल पाडून कनेक्शन घेतलेले, ते सुद्धा चुकीचं आहे. अशा पद्धतीनं नियोजनामध्ये अडचण निर्माण होऊ लागली. आमच्या पुढं आकडा आलेला आहे की 2,500-3 हजारचा. त्यामुळं या ठिकाणी जो आर्थिक ताण पडतो त्याच्यामुळं सगळ्यांना, कोणाला आम्ही केस करणार नाही, कोणाला दंड करणार नाही. शेवटी नागरिक आहेत,
प्रत्येकजण काही ना काही अपेक्षेनं काय करत असेल, माझी हात जोडून विनंती आहे की तुम्ही नगरपालिकेमध्ये त्याच्या नोंदी करा, तुम्ही अधिकृत कनेक्शन तुमचं अधिकृतपणानं त्याच्यामध्ये आणा, तुम्हाला सगळं सहकार्य केलं जाईल. आणखीनही काय त्या ठिकाणी तुम्हाला कनेक्शनच्या बाबतीमध्ये सुलभता आणायची असेल तर ती आणून दिली जाईल. आणि अशा रीतीनं आम्ही सगळ्या स्तरावरती या ठिकाणी प्रयत्न करतोय. फक्त एक वर्षभराचा कालावधी लागणारच आहे. काही जरी केलं, कुणी जरी काय, आता आमच्यासारखा कार्यकर्ता पाळणारा फील्डवर आहे म्हणून 1 वर्ष, नाहीतर जुना इतिहास माहीत आहे 15-15 वर्षात. त्यामुळे मला त्या खोलात जायला लावू नका. आम्ही स्वतः साईटवरती जाऊन युद्ध पातळीवरती ह्या सगळ्या गोष्टी आताच माननीय जिल्हाधिकाऱ्यांना पत्र देणार आहे मी. गुरुवारी किंवा शुक्रवारी बैठक लावून. अशी बैठक ह्यांनी लावली का 2 वर्षात? आली का जाग ह्यांना कधी? उपसा सिंचनची जाग आली का कधी बैठक लावायची? आता मी पत्र देऊ सगळ्या मंजुऱ्याला एसटी एवढ्या अपघात होत्यात, एवढ्या एसट्या आल्या का कधी एसट्या? आता मी त्या दिवशी 5 आणल्या, आणखीन 15 येतील. काय केलंय? काय दिवा काय लावलाय 2 वर्षात? त्याचं आधी उत्तर ह्यांच्या चेलेने द्यावं आणि मग आमच्यावरती टीका करायची. टीका करायचा अधिकार सगळ्याला आहे. अरे पण तुम्ही काय करता? कितीला उठता तुम्ही झोपीतनं? काय करता? तुमचे उद्योग काय आहेत ते पहिल्यांदा बघा. आणि चांगलं काम करणाऱ्या माणसाकडं बोटं दावू नका. आमच्याकडे 1 बोट दाखवलं तर तुमच्याकडे 4 बोटं आहेत. ह्याचा विचार नक्की या ठिकाणी करणं गरजेचं आहे असं मी विरोधकाला पण या ठिकाणी सांगतो.